नमस्कार. मी स्पिरिच्युअल रश्मी. आज मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत एक खूप पॉवरफुल रेमेडी शेअर करणार आहे. सध्या गणपतीचे दिवस सुरू आहेत आणि गणपती हा विघ्नहर्ता आहे. जर का तुमची काही कामं अडलेली असतील आणि खूप दिवसांपासून तुम्ही विचार करत आहात, की हे काम माझं व्हायला हवं होतं, पण अजून झालेलं नाही आहे. तर अशा या गोष्टींसाठी मी आज एक खूप छान अशी रेमेडी सांगणार आहे. आज गणपतीचा 5वा दिवस आहे. अजून 6 दिवस बाकी आहेत गणेश उत्सवाचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही रेमेडी 1 वेळा, 3 वेळा किंवा 5 वेळा कधीही, कुठेही घरच्या गणपतीसमोर किंवा सार्वजनिक गणपतीसमोर किंवा कुठल्याही गणपती मंदिरामध्ये जर तुम्ही मनोभावे, भक्तिभावाने केली, तर नक्कीच तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट मिळणार आहे. तर याच्यासाठी काय करायचं आहे? एक लाल फूल, 21 दुर्वा हव्या आहेत. ₹1 किंवा ₹10चं एक कॉइन आणि थोडेसे अक्षत. ठीक आहे? हे सर्व हातामध्ये घेऊन तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा. तो मंत्र असा आहे, ओम गम गणपतये सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा. ओम गम गणपतये सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा. असा हा मंत्र तुम्हाला हे सर्व 11 वेळा हातामध्ये घेऊन म्हणायचं आहे आणि गणपतीच्या चरणाशी याला अर्पण करायचं आहे. तर हे तुम्ही तुमच्या घरच्या गणपतीला सुद्धा करू शकता किंवा बाहेर मंदिरामध्ये सुद्धा करू शकता. गणपतीला फक्त एकच प्रार्थना करायची आहे, की माझं हे काम व्हायला हवं आहे आणि तुझ्या कृपेने ते काम होत आहे. तू विघ्न हर्ता आहेस, सुख करता आहेस. माझ्या आयुष्यामध्ये भरभरून सुख घेऊन ये आणि माझे सर्व अडथळे, ब्लॉकेजेस, चॅलेंजेस जे विघ्न आहेत ते सर्व दूर कर, अशी मी तुला मनोभावे प्रार्थना करते. अशा पद्धतीने जर का तुम्ही गणपतीची प्रार्थना केली, तर तुम्ही बघा थोड्याच दिवसांमध्ये तुमचं जे अडलेलं काम आहे किंवा जी इच्छा आहे, जी तुमची आत्तापर्यंत पूर्ण होत नव्हती, ती पूर्णत्वास जरूर जाणार आहे. फक्त करून बघा आणि गणपतीला नंतर आधीच तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा, की तुझ्या आशीर्वादाने माझं हे काम पूर्ण होत आहे आणि पूर्ण झालेलं आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला कसे रिझल्ट्स मिळत आहेत हे नंतर परत या चॅनलवर येऊन तुमचे कमेंट्स नक्की शेअर करा. थँक यू.